गणित विषयातील प्रकरण क्रमांक 6 घातांक याचा भाग 2 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। या घातांकमधला दुसरा भाग। या दुसऱ्या भागामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा अभ्यास किंवा माहिती घेणार आहोत ते आपण पहिल्यांदा बघूया। याच्यामध्ये आपण दशमान पद्धत 10 चा घातांक वापरून लेखन कसं करायचं तो भाग आपण पाहणार आहोत। पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ कसं काढायचं ते आपण बघणार आहोत। दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे तोही भाग आपण पाहणार आहोत। भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं तोही आपण बघणार आहोत आणि काही उदाहरणं या वर्गमूळाच्या संदर्भात आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण या दशमान पद्धतीचं आहे 10 चा घात वापरून लेखन कसं करायचं तो भाग आपण या पहिल्यांदा आपण बघूया। दशमान पद्धती संख्या लिहिताना 10 च्या घातांकाचा विशेष उपयोग करता येतो हे पहिल्यांदा लक्षात ठेवा। म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि तुमच्या पुस्तकामधलंच एक गणित मी इथे घेतोय। पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर इथं दिलेलं आहे। म्हणजे 38 कोटी 40 लाख इतका मीटर इतकं अंतर आहे। या संख्येला आपल्याला 10 चा घात वापरून आपल्याला लेखन करायचं आहे। मग 10 चा घात वापरून लेखन कसं करायचं ते बघूया आपण। 38 कोटी 40 लाख बरोबर याचं आपण लेखन करतोय 384 गुणिले किती शून्य आहेत पहा 1 2 3 4 5 6 म्हणजे 10 चा घातांक 6 म्हणजे 6 शून्य आपण 10 च्या रूपात लिहिले म्हणजे 384 गुणिले 10 चा 6वा घात म्हणजेच 38 कोटी 40 लाख हे पहिल्यांदा समजून घ्या। आता याच्यामध्ये पुढचा भाग बघा। हे 384 ला दशांश चिन्ह दिलं त्यामुळे एक घातांक इथं वाढवला म्हणजे 38.4 गुणिले 10 चा 7वा घात। एक शून्य वाढवलं इथं घात वाढला इथं दशांश चिन्ह आलं। आता समजा हे दशांश चिन्ह आपण जर पुढे घ्यायचं झालं तर बघा 3.84 गुणिले आता 7 घातांक होता तो 8 झाला। तर अशा पद्धतीनं आपल्याला 10 चा घात वापरून ह्या मोठमोठ्या संख्या आहेत किंवा काही छोट्या संख्या आहेत त्याचं लेखन करण्यासाठी या 10 च्या घातांकाचा विशेष उपयोग केला जातो। आणि त्या संदर्भात तुमच्याच पुस्तकात असलेली माहिती की तुम्ही सुद्धा ते वाचून पाहू शकता की कोणती मोठी संख्या किंवा लहान संख्या असेल तर या अपूर्णांकात 10 चा योग्य घात यांचा गुणाकार करून लिहितात त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म किंवा प्रमाणित रूप असं म्हणतात। म्हणजे काही वेळेला मोठ्या संख्या वाचता येत नाही त्यावेळेला ह्या 10 चा घातांक वापरून आपल्याला या संख्येचं लेखन करता येतं त्याला स्टँडर्ड फॉर्म किंवा प्रमाणित रूप असं म्हणतात। हे आपण काय करा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 48 वरती आणखी काही गणित आहेत की विज्ञान किंवा खगोलशास्त्रातले किंवा इतर याचे काही गणित भूगोलामधले तर तुम्ही ते पाहू शकता। पुढचा भाग आपण बघूया। पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे। दिलेल्या संख्येला त्याच संख्येने जर गुणलं तर येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो। उदाहरणार्थ 5 गुणिले 5 यांचा गुणाकार म्हणजेच 5 चा वर्ग म्हणजेच उत्तर 25। 5 चा पाढा 5 पर्यंत मोजला। आणखी गणित बघा त्याच्यामध्येच 5 चा वर्ग म्हणजे 25 याचं वाचन 5 चा वर्ग 25 असं आपण करतो। आता हेच गणित ऋण संख्येमध्ये लिहिलेलं आहे। ऋण 5 गुणिले ऋण 5 म्हणजे ऋण 5 चा वर्ग त्याचंही उत्तर धनच 25च येतं। दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो याचा नियम वापर करून ऋण 5 चा वर्ग सुद्धा 25 याचं वाचन बघा। ऋण 5 चा वर्ग म्हणजे 25 याचं वाचन ऋण 5 चा वर्ग 25 अशा पद्धतीनं करतात हे लक्षात ठेवा। आता दिलेल्या संख्येचे वर्गमूळ कसा काढायचा तो आपण बघूया। 3 गुणिले 3 3 चा वर्ग म्हणजेच 9 म्हणजे येथे 3 चा वर्ग 9 आणि 9 चे वर्गमूळ 3 म्हणजे 3 गुणिले 3 केले की 9 येतं आणि 9 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि 9 चे वर्गमूळ 3। आणखी एक बघा गणित। हे वर्गमूळात आपण लिहिलं
वर्गमुळात 9चे बघा वर्गमुळात लिहिले 9चे वर्गमूळ 3. बघा आणखी गणित बघा 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग म्हणजेच 11 गुणिले 11 केले त्याचं उत्तर आलं 121 म्हणजेच 121चे वर्गमूळ 11 आणि 11चा वर्ग 121. हे जे चिन्ह आहे या चिन्हाला वर्गमुळाचं चिन्ह असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने छोटी छोटी गणित आहेत, ही एकदा आपण पूर्ण समजून घेतल्यानंतर मग आपल्याला उदाहरण संच सोडवताना कोणतीही अडचण येणार नाही. पुढे जाऊया आपण. दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. आता 324चे वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. तर कशा पद्धतीने काढता येईल? आपण जसं मसावी लसावी काढत असताना मूळ अवयव काढतो तशाच पद्धतीने आपल्याला हे वर्गमूळसुद्धा आपल्याला काढता येतात. बघा 324, या 324च्या एकक स्थानी 4 आहे, 2ने आपण याला भाग लावूया. बघा बे के बे, परत बे सक्क 12 आणि परत बघा इथं बे दोन्ही 4, परत 2ने भाग, एकक स्थानी 2 आहे. बघा बे 8 16, बे के बे. आता इथे 1 आला त्यामुळे 2ने भाग जाणार नाही. 3ने सुरुवात करा. 3 1 3 दोन्ही 6 आणि 3 7 21, परत 3ने भाग लावूया. 3 9 27, परत 3 भाग लावूया आपण. 3 3 9 आणि परत 3 1 3. बघा तर या पद्धतीने आपल्याला 324चे अवयव आले 162 गुणिले 2. त्याच्यानंतर 162चे अवयव आले 81 गुणिले 3, यांचा गुणाकार केला तर 162 येतं. आणि 27 गुणिले 3 केलं 81 येतात, म्हणजे 81चे हे अवयव आले. 9 गुणिले 3 केलं 27, म्हणजे 27चे अवयव आले. आणि 9चे अवयव म्हणजे 3 गुणिले 3. अशा पद्धतीने आपण पायरी पायरीने हे आपण अवयव पाडत जायचे आहेत. आता यांचे गट बघा. आता 2 किती वेळा आले तर 2 वेळा, 3 किती वेळा 4 वेळाला, ह्याचा एक गट झाला, याचा एक गट झाला, असे 3 गट तयार झाले. बघा आता पुढं 324 बरोबर 2 गुणिले 162, हे दिसतं 324चे अवयव. ही जी उभी मांडणी केलेली आहे तेच आपण इथं आडव्या पद्धतीनं मांडतोय आपण. 2 गुणिले 2 गुणिले 81, परत 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 27, इथं जसं केले तसंच. परत 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 9, परत हे सगळ्या मूळ संख्या आल्या, म्हणजे इथं हे गुणाकारची क्रिया इथं थांबली. आणि मग याच्यावरून आपल्याला याचे गट पाडले. इथं जसे गट पाडले तशाच पद्धतीने इथं आपण गट पाडलेत. या 2 पैकी 1, या 3 पैकी 1, या 3 पैकी 1, म्हणजे 324चे बघा 2 गुणले 3 गुण 3, म्हणजे याचं उत्तर आलं 18. म्हणजे 324चे वर्गमूळ 18 आणि 18 या संख्येचा वर्ग 324. अशा पद्धतीनं आपल्याला की 324चे वर्गमूळ अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं. हे झालं मूळ अवयव पद्धतीनं आपल्याला संख्येचे वर्गमूळ काढणे. हा भाग समजल्यानंतर आपण पुढे जाऊया. आता भागाकार पद्धतीनं आपल्याला की संख्येचे वर्गमूळ कसं काढायचं ते आपण बघूया. तुमच्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 50 वरती काही उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत. त्याच्यामधलंच एक गणित आपण इथं घेतोय. ज्या संख्येचे मूळ अवयव फार मोठे आहेत त्यामुळे त्यांचे अवयव पाडणे कठीण असतात, अशा ठिकाणी वर्गमूळ शोधण्यासाठी ही भागाकार पद्धत काय होते वापरली जाते. तर याच्यासाठी तुमच्या समोर एक गणित आपण घेऊया. 19,321 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. कोणत्या पद्धतीनं? भागाकार पद्धतीनं. पहिल्यांदा आपण जसं आपण मूळ अवयव पाडत असताना जसं आपण रेष आखून घेतो तशा पद्धतीने थोडीशी वेगळी हे आपण पहिल्यांदा आखून घ्यायचं आहे. इथं आपण 19,321 ही संख्या आपण लिहायची आहेत. याचे गट पाडायचे, 2-2चे गट पाडायचे उजवीकडून डावीकडे. बघा इथं 21चा एक गट झाला, 93चा झाला आणि 1चा एक झाला. आता 1ने आपल्याला भाग लावायचा आहे. 1ने आपण सुरुवात करतो. इथं 1ला 1ने भाग जातो. बघा 1 वजा 1, इथं आले 0. इथं 1ने भाग लावला तर इथं आपल्याला परत 1 इथं मिळवायचा आहे आणि ह्यांची बेरीज झाली 2, बरोबर का? मग भाग लागला 1चा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं 0 आल्यानंतर पुढचा गट आपल्याला काय करायचं आहे, उतरून घ्यायचा आहे. 93 आले. आता 93ला भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. इथं संख्या घ्यायची आहे,
इथं जी संख्या येईल तिथं वरती येणार आहे हे लक्षात ठेवा. मग आपण इथं 3 घेतलं बघा, इथं पहिला 1 भाग लागला, परत हा 3 वरती घेतला, 3 गुणिले 23 यांचा गुणाकार केला तर तो आला 69 आणि मग 93 मधनं आपल्याला 69 घालवायचे आहेत. बघा इथं जसं आपण 1 मिळवलं तसं इथं 3 मिळवायचे आहेत. बघा यांची वजाबाकी बघा किती आली वजाबाकी, बरोबर किती आले 24. यांची बेरीज बघा 26. ही आता 21 इथं उतरून घ्यायचं आहे आणि इथली संख्या आपल्याला शोधायची आहे ती म्हणजे 9 आले. 269 गुणिले 9 केलं यांचा गुणाकार 2421 येतो आणि मग हे 9 परत इथं मिळवायचे. जसं आपण वर 3 मिळवले 1 मिळवले, मग ह्यांची बेरीज आणि ह्यांची वजाबाकी पहिल्यांदा आपण बघूया. ह्यांची वजाबाकी आली 0, ह्यांची बेरीज आली 278, वरती भाग लागला 139. याच्यात डबल ही संख्या असते म्हणजे याच्यात दुप्पट ही संख्या असते हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं 19,321 या संख्येचं वर्गमूळ निघालं 139. 139 गुणिले 139 आपण जर गुणाकार केला तर तो गुणाकार इतका येतो. हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 50 वरती आणखी काही गणित आहेत त्याचं निरीक्षण करून ते एकदा आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. धन्यवाद.